मी राजकुमार सुर्वे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज। चला जाऊ कवितेच्या गावा या विशेष कार्यक्रमात आज मी सादर करणार आहे माझी कविता। कवितेचं शीर्षक आहे बाबासाहेब। परमपूज्य बाबासाहेब, आज आपल्या चरणी लीन होताना माझ्या मनात येतं किंचितही अपराधीपणाचा भाव नाही। परमपूज्य बाबासाहेब, आज आपल्या चरणी लीन होताना माझ्या मनात येतं किंचितही अपराधीपणाचा भाव नाही। विचारधारेशी प्रतारणा केल्याचा लवलेशही नाही, त्याचं कारण तर उघड आहे। विचारधारेशी प्रतारणा केल्याचा लवलेशही नाही, त्याचं कारण तर उघड आहे। मी वाहून घेतलं आपल्या सर्वात छोट्या 1952च्या दिल्लीतील 2 वाक्याच्या आपल्याच वाढदिवसाच्या भाषणातील संदेशाला प्रमाण मानून, आपल्याच संकल्पनेतील अहंकारमुक्त देणारा समाज, महिलांचा सन्मान करणारा समाज, ज्येष्ठांचा भीतियुक्त आदर बाळगत मार्गदर्शन घेणारा, युवांना नेतृत्वाची संधी बहाल करणारा परिवर्तनवादी समाज निर्मितीच्या कामाला अगदी जीवन ध्येय निर्धारित करून। बाबासाहेब, बाबासाहेब, तुम्ही आभाळ आहात। तुमचं लेकरू मी, माझं जीवन ध्येय हे तुमचं लेकरू म्हणून साजेसं असायला हवं। ते तकलादू असेल तर आपल्याशी नातं सांगणार कसं? ते तकलादू असेल तर आपल्याशी नातं सांगणार कसं? बाबासाहेब, बाबासाहेब, काम मोठंच जिकरीचं दूषणं लावणारं, पदोपदी अवमान करणारं, त्यामुळंच आपल्या पाठी इकडं कोणी फारसं फिरकलंच नाही। पदोपदी अवमानित करणारं, त्यामुळंच आपल्या पाठी इकडं कोणी फारसं फिरकलंच नाही। मी आज सांगत फिरत नाही बाबासाहेब, कारण तुम्ही तुमच्या वस्त्यावस्त्यातील लेकरांना सणवारासहित तोंडपाठ आहात। मी आज सांगत फिरत नाही बाबासाहेब, कारण तुम्ही तुमच्या वस्त्यावस्त्यातील लेकरांना सणवारासहित तोंडपाठ आहात। असे सारे असताना जेव्हा मी त्यांना साथ घालतो चळवळीसाठी, असे सारे असताना जेव्हा मी त्यांना साथ घालतो चळवळीसाठी, तेव्हा त्यातील काही पळ काढतात ही काय ब्याद आली असे म्हणून। तेव्हा त्यातील काही पळ काढतात ही काय ब्याद आली असे म्हणून। तर अनेकांचे चेहरे त्याग ही काय भानगड आहे या विचारानं प्रश्नांकित होताना दिसतात। तर अनेकांचे चेहरे त्याग ही काय भानगड आहे या विचारानं प्रश्नांकित होताना दिसतात। ही सारी भली व्यासंगी आणि तुम्हीच देण्याच्या अवस्थेत आणलेली माणसं, ही सारी भली व्यासंगी आणि तुम्हीच देण्याच्या अवस्थेत आणलेली माणसं तुमच्याशी नातं सांगतात। बाबासाहेब, बाबासाहेब, या साऱ्या मंडळीचा अजिबात राग येत नाही। बाबासाहेब, या साऱ्या मंडळीचा अजिबात राग नाही। त्या सर्व आम्ही त्याग सोडून सर्व काही करू या आविर्भावात असलेल्या महानुभावाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे। त्या सर्व आम्ही त्याग सोडून सर्व काही करू या आविर्भावात असलेल्या महानुभावांविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे। असं का होते यांच्या खोलात गेल्यावर उमजते, असं का होते याच्या खोलात गेल्यावर उमजते। चूक यांची नाहीच, चूक यांची नाहीच। यांच्यासमोर त्याग बघून बाबासाहेब उभे करण्यात आले।
चूक यांची नाहीच, कारण यांच्यासमोर त्याग वगळून बाबासाहेब उभे करण्यात आले. चळवळीची मांडणी करणाऱ्या सुटाबुटातील वर्गाने आपल्या सोयीचे बाबासाहेब सांगितले. चळवळीची मांडणी करणाऱ्या सुटाबुटातील वर्गाने आपल्या सोयीचे बाबासाहेब सांगितले. त्यागमय बाबासाहेब आपल्याच अंगावर येतील या भीतीपोटी. सुटाबुटातील वर्गाने आपल्या सोयीचे बाबासाहेब सांगितले. त्यागमय बाबासाहेब आपल्याच अंगावर येतील या भीतीपोटी. बाबासाहेबांचा मूळ संदेश त्याग हा अडगळीत पडला. बाबासाहेबांचा मूळ संदेश त्याग हा अडगळीत पडला. बाबासाहेब म्हणजे त्यागाचा धगधगता निखारा. बाबासाहेब म्हणजे त्यागाचा धगधगता निखारा. बाबासाहेब आणि त्याग एकाच नाण्याच्या दोन बाजू. बाबासाहेब आणि त्याग एकाच नाण्याच्या दोन बाजू. आंबेडकरी चळवळ त्यागाशिवाय उभीच राहत नाही. आंबेडकरी चळवळ त्यागाशिवाय उभीच राहत नाही. जिथे त्याग नाही तिथे आंबेडकरी चळवळ नाही. जिथे त्याग नाही तिथे आंबेडकरी चळवळ नाही. मिळकतीचा 20वा भाग समाजकार्याला द्या. मिळकतीचा 20वा भाग समाजकार्याला द्या. चळवळी उभारा. माझा जीवन संदेश त्याग हे अधोरेखित करणाऱ्या बाबासाहेबाचं प्रतिबिंब समाज मनात दिसायला हवं. बाबासाहेब वसा म्हणून स्वीकारलेलं काम कसल्याही कुरबुरी तक्रारी न करता चालवले आहे. बाबासाहेब वसा म्हणून स्वीकारलेलं काम कसल्याही कुरबुरी तक्रारी न करता चालवले आहे. काही गिन्या चुन्या तुमचा विचार पेलू शकतील अशा अवलिया त्यागी समाजाचं देणं लागतो ही भावना जोपासणाऱ्या. काही गिन्या चुन्या तुमचा विचार पेलू शकतील अशा अवलिया त्यागी समाजाचं देणं लागतो ही भावना जोपासणाऱ्या सहकाऱ्यांच्या भरोश्यावर तृष्णेला मुठमाती देणारा हा वर्गच माझी ऊर्जा आणि ताकद आहे. तृष्णेला मुठमाती देणारा हा वर्गच माझी ऊर्जा आणि ताकद आहे. यात भर पडावी म्हणून फिरतोय सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 10 दिशा आज आपणास विनम्र अभिवादन करताना एकच मागणे असेच प्रेरणा बनून पाठीशी उभे राहा. आज आपणास विनम्र अभिवादन करताना एकच मागणे असेच प्रेरणा देऊन पाठीशी उभे राहा. धन्यवाद. ही होती माझी कविता बाबासाहेब. पुन्हा भेटूया एका नव्या कवितासह.